किती सुधारणा होत पाहिजे BPCCनं इंडियन टीम क्रिकेटनं एक निर्णय घेतलाय प्रत्येक मॅचमध्ये उत्कृष्ट फिल्डर म्हणून तो निवडतो आणि आपल्या ड्रेसिंग रूममध्ये मॅच संपल्यानंतर ते प्राइज उत्कृष्ट फिल्डरचं सन्मान्य प्लेयर म्हणून वरिष्ठ खेळाडूकडून ते देण्यात येतं त्याच्यामुळे पाहायला कुलदीप यादव किती इम्प्रोव्हायझन केले T20चं जिवंत उदाहरण होतं त्याचं कॅचेस झेल पकडण्याचा त्याचं कसब त्याने पकडलेले जे त्याने आउटफील्ड करताना अडवलेले चेंडू याचं जिवंत उदाहरण देता येईल का हा निर्णय निश्चित इंडियन टीमने योग्य घेतलाय उत्कृष्ट फिल्डर प्रत्येक मॅचमध्ये ड्रेसिंगमध्ये देऊन गौरव करण्यात येतो उत्कृष्ट फिल्डरचा विराज मडवी त्या साथीला स्वतः कॅप्टन यश पाटील उत्कृष्ट दिबा बेस बॉईज उत्कृष्ट दिबा या नाव पाहिलं ते वेगळं पण खेळाडू तेच आहेत इतिहास खूप आहे उत्कृष्ट दिबा जवळजवळ 60च्या वर असे 4 जे टीम आहे दिवामध्ये त्याचा आदरणाने कोणी नाव घेतं श्रीकृष्ण दिबा नवसाती दिबा उत्कृष्ट दिबा आणि साईनाथ दिबा याच्या 4 संघाने 60च्या वर कायम राखताना अखंडित एक नवीन आदर्श ठेवला समोर का ते संघ 60च्या वर पोहोचणे दॅट इज अ नॉट जोक खूप असं अभिमानाची गोष्ट अभिमान वाटावा कोणाला पण एक मंडळ 60 वर्ष पूर्ण करून एकाच नावाने खेळतो थोडासा काही वर्ष BS बॉय देऊन उत्कृष्ट दिवा जरूर खेळलाय पण संघटना एकच आहे संघ एकच आहे तो उत्कृष्ट दिवा स्वतः कॅप्टन स्ट्राईकला यश पाटील वेट डेंजरस मॅन अग्री कोहली प्रीमियर लीग स्कॉटमध्ये प्रिन्स आदित्य रॉयल प्रवीणजी म्हात्रे याच्या स्कॉटमध्ये कामानिमित्त मात्र जास्त वेळ त्याला देता आला नाही आणि तिथेच मात्र त्याला खेळताना ते कसब करताना आपण जास्त पाहायला मिळालं नाही पण पावसाळी क्रिकेट व्हेरी डेंजरस मॅन स्फोटक फलंदाजी करतो यश पाटील आदरणीय अनिकेतजी म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त 2022चा तो यश पाटीलचा खेळ अजून आम्हाला आठवतोय 151 तब्बल धाबा त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये ठोकलेल्या होत्या आणि एक उत्कृष्ट ऑलराऊंडर काय असतं त्याचं जिवंत उदाहरण यश पाटीलने तिथे सर्वांसमोर मांडलेलं होतं तोच यश पाटील कॅप्टन सुद्धा बॅटिंग करताना स्ट्राईकवरती आहे आणि पहिला गोलंदाजा भार घेऊन येतोय प्रशांत 4 ओव्हरची मॅच 2 खेळाडू 30 यार्डमध्ये ठेवणं वर्तुळामध्ये ठेवणं अनिवार्य आहे स्पर्धेचा नियम आहे हे लक्षात ठेवा 2 कंपल्सरी प्लेयर इनसाइड द 30 यार्ड आणि ते क्षेत्रक्षण पाहू शकतो व्हेरी क्लोज ऑफ द सिली मिड ऑफ अदर एंड वाईड इज शॉर्ट मिड विकेट डीप कव्हर पॉइंट डीप कव्हर पॉइंट आणि लॉंग ऑफच्या दरम्यान बराचसा फासला आहे अंतर आहे एक्स्ट्रा कव्हर कारण बरेचसे मोजकेच खेळाडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार मारतात त्यामुळे ही आझादी दिलेलं आहे ज्याचा कौशल्य ज्याचा क्लास असेल तो एक्स्ट्रा कव्हरहून माझा चौकार वसून षटकार करू शकतो पहिला चेंडू खेळायला होते सुरुवात दुसरा दिवस लपडा चषक पहिला चेंडू प्रशांत न काढला राईट आर्म राऊंड द विकेट डॉटने सुरुवात झाली काल वाईटने सुरुवात झाली होती सुरुवात पहिल्या दिवसाची आज डॉट काढून प्रशांतने सुरुवात केली व्हेरी गुड बॉलिंग आहे टप्पापणा चेंडू लो राहिला अंदाज थोडासा बांधताना चुकला मी म्हणेन यश पाटील थोडा कॅप्टन आहे उत्कर्ष दिबा 2च्या 2 चेंडू अतिशय उत्तम रीतीने माझ्या त्याने डिलिव्हर केले रिलीज केले गुडलँड टप्पा पडल्यानंतर पहिला चेंडू उचली गेली तदनंतर मात्र हलकासा जो खांद्याचा जोर होता कमी केला आणि चेंडूला लो ठेवलं सुपर बॉलिंग यार अतिशय दर्जेदार गोळीन प्रशांत राईट आर्म राऊंड द विकेट बॅकफुटवर जाताना जोरदार हंबा बोलण्याचा प्रयत्न जरूर केला पण मिस टायमिंग स्ट्रोक अलॉंग द कार्पेट जो पुरुष डेड बॉल स्ट्रोक मारला होता परंतु हाफ ट्रॅकच्या अगोदर जी आखणी केलेली तिथे चेंडू पडला तर डेड बॉल काल बरेचसे गोलंदाजाने ही कामगिरी फत्ते केली होती आणि तो चेंडू मात्र मृत्यू घोषित डेड बॉल म्हणून घोषित केला अंपायरने मंदार पाटील जोडल्यात मंदार स्वागत आहे स्कोरच्या भूमिकेमध्ये
राईट आर्म राऊंड द विकेट. दॅट इज द लास्ट जवाब बॉलिंग. हलकीसी अपील पण आत्मविश्वास कमी. पेटाळून लावली पिंट्या कुंभार या अंपाने. नितीन भोईर स्वतः जो आयोजक आहेत आपण पाहू शकता. बिग मॅन, सेम लुक ऑफ द जॉन इब्राहिम द ग्रेट ॲक्टर. उभं त्या शैलीमध्ये पाहिलं तर जॉन इब्राहिमची शैलीमध्ये तीच बॉडी कमावले. फिजिकल ट्रेनिंग हा देत असतो जिममध्ये. खूप घाम घालतो येतीन. राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. बॅटची कडा लागले काय. जोरदार रामला करण्याचा प्रयत्न अंगलट आला. बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू विस्तावला इशिरेकच्या हातात. बॅट्समन बाद. कॅप्टन गॉन. विदाउट स्कोर. 0 डकचा शिकार. 1 धाव आतापर्यंत गेलेले नाही. मेडनच्या दिशेने, मेडन विकेटच्या दिशेने. व्हॉट अ बॉलिंग प्रशांत. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स एपी बॉयज नेहरू कॉलनी. मी म्हणलो दादा संघ पावसाळी रबरचा क्रिकेटचा विचार केला. बऱ्याच मोठ्या मोठ्या संघांना धक्के दिलेत. 3-4 वर्षामध्ये कुठे स्पर्धा बहा या मोठ्या संघाला नमवण्याचं चोख काम केलं एपी बॉयज कॉलनीने. गाफीर राहील तर धक्के देऊ शकतो एवढी क्षमता आहे. एक डीप मिड विकेट तैनात केले. 0 परतला कॅप्टन यश पाटील. 0 1 गडी बाद. उत्कर्ष दिबा. 4 ओव्हरची मॅच. लपडा चषक 2024 सुरेख असं आयोजन. नितीन भोईर, विजेंद्र भोईर, वैभवच्या माध्यमातून जुगाव मित्रमंडळ दिलेली साथ. नजारा कालचा दिवस अतिशय चांगलं क्रिकेट मात्र आपण पाहिलं. एक अतिथीच्या जवळच्या मॅचेस पाहिल्या त्या आकर्षित करून गेल्या तमाम प्रेक्षकांना. एकही धाव लागलेली नाही. 0 1 गडी बाद. इन 8 क्रमांक. मैदानाच्या आत उत्कर्ष देवाकडून वैभव मडवी ऑलराऊंडर आहे. काल ऑलराऊंडरची भूमिका बेन स्टोकने योग्य निभावली. 200 विकेट टेस्ट क्रिकेट. 6000च्या वर धावा. सर गॅल्फिस सोबर्स यांच्या मांदिलीत जाऊन बसला बेन स्टोक अँड जॅक कॅलिस. दॅट इज अ नॉट जोक. दॅट अफलातून कामगिरी म्हणता येईल. अमरावती बॅकफुटवर जाताना पहिली सिंगल आली. हे खातं कोळलं जातं 5व्या चेंडूवर. वैभव मडवीच्या माधवन शॉट ऑफ चेंडू बॅकफुट गेला. हलक्यात त्याने त्याला दिशा दिली डीप स्क्वेअरच्या ठिकाणी. सिंगल घेतली म्हणजे स्वतःचं खातं खोळून टीमला हे मात्र खातं खोळून देतो वैभव मडवी. 1 गडी बाद 1 सद्यस्थिती आहे. येस ओ थोडे मॅच मी अंदर पाहिले परंतु काल लिजेंड चॅम्पियन्स जे वरिष्ठ खेळाडू त्यांनी पाकिस्तानला नमवलं फायनलमध्ये. अभिनंदन आहे. कारण पाकिस्तानच्या विरुद्ध तिची विजय ते वेगळीच आनंद मात्र व्यक्त करतात प्रेक्षक. जेव्हा जेव्हा पाकिस्तान इंडिया आणि तेव्हा इंडिया जिंकला ना तर अलगशी खुशी मनामध्ये मात्र. गुड स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरने स्वतः. व्हॉट अ लवली थ्रो यार. सुपर थ्रो. ही खासियत आहे. 2 धावा लागतायत तर पहिले ओव्हरची झाली आज चांगली समाप्ती. प्रशांत होता गोलंदाज एपी बॉयज नेरूरकडून. पहिल्यावर हाताळला. एक झटका दिला. कॅप्टनला कॉट बिहाइंड द स्टंप. त्याने टिपायला भाग पडला यष्टीरक्षकाला. ती विकेट कॅप्टनची 0 कॅप्टनला परतल्यानंतर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद 2 सद्यस्थिती आहे. आपण पाहतो अतिशय दर्जेदार क्रिकेट. लफडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. काल पहिल्याच मॅच मध्ये अभि जोशीचं ते अर्धशतक. तदनंतर थोडासा खेळपट्टीने जो कूस होती ती कूस बदलली होती. काया पालट झाला होता. त्याच्यानंतर गोलंदाजाने आपलं कसब दाखवलं, कौशल्य दाखवलं. बंदिस्त करून टाकलं होतं बऱ्याचशा बॅट्समनला. नाचवलं होतं. आज काय घडेल त्यासाठी मात्र पाहूया काय घडेल. खेळपट्टी कोणाच्या प्रेमात पडते. बाउन्सिंग केलं. डेड बॉलने सुरुवात केली गणेश. 2022चा एपी बॉयज कॉलनीकडून सर्वाधिक धावा 100च्या वर ठोकणारा हा ऑलराऊंडर आले बॉलिंग मार्कवर गणेश. राईट हॅम ओर द विकेट. टक टका टक. बेहतरीन हवा. डाऊन द बॉल. सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या हातात झेल देऊन परतला बॅट्समॅन विराज. कॉट सागर. सो द कॅप्टन टीम ऑफ द कॅप्टन. कर्णधाराने झेल टिपला लॉंग ऑफच्या ठिकाणी आणि ही सफलता मिळून दिली गणेशला.
2 धक्के 2 सलामीला फलंदाजांना बाद करण्यामध्ये आत्तापर्यंत एबी बॉईज नेहरू कॉलनीच्या गोलंदाजांना यश मिळतंय. जाताना अवघी 2 धावसंख्येचं योगदान दिलं विराज. फक्त 1 धावसंख्येवर टोटल धावसंख्या आहे फक्त 2 ओव्हर 2 अशी खराब स्थिती. श्रीकांत चांगला फलंदाज बॅटर. टेनिस बॉल ना बराचसा लांब फेकतो श्रीकांत नारायणकर. द फुल नेम ऑफ द बॅट्समॅन एंटर इन ॲट क्रमांक 4. 2 सफलता मिळाल्यात ही ताकद आहे. 2022चा सर्वोत्तम 3 टीममध्ये प्रवेश मिळाला एपी बॉईज कॉलनी. दुसऱ्याच्या पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः जखडून ठेवलंय उत्कर्ष दिवा टीमला. 2 गडी बाद 2 अशी दयनीय अवस्था. 4 ओव्हरची मॅच. दुसरा ओट टीम कडून आपल्या पहिल्या टक्ताना गणेश बॉलिंग मार्कवर राईट हँड ओर द विकेट. शॉट ऑफ द लवली बॉलिंग. सिंचन हलकाशा त्या सरीने पिचच्या पृष्ठभागावर जमवलं ते सिंचन. त्या सिंचनामध्ये हलकासा स्किड झालेला बॉल दिशेने असा झाला बॅटरला. सरळ गोदीमध्ये गेला. पशामध्ये गेला विकेट डॉट. एक सिंगल मिळते. लेग बायचा इशारा आला. 3 धावसंख्या आतापर्यंत. 2 गडी बाद 3. आणखीन एक ते तारा चेंडू थोड्याशा चुका होतात स्ट्रेकच्या पाठीमागे स्ट्रेक रक्षकाकडून आणि तिथं थोडासा निराश होतं गणेश. का होऊ नाही कारण चेंडू काढलेले जर याच्या पशामधून निसटत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त दुःख मनामध्ये गोलंदाजा कोणत्या नसेल. डेफिनेटली व्हेरी डिसपॉइंटेड द बॉलर. चांगले चेंडू काढलेले चेंडू सर विकेटच्या पाठीमागे सिंगल जात असतील ते दुर्दैव म्हणायला लागेल. 4 धावा 2 गडी बाद. दुसरं ओव्हर किती पताबर बॅकफिट वर गेला. कडक शोका तेच तर आउटफिट चेंडू फॉर आचारन. किती जोरदार आउटफील्ड. 30 वर्ष पण असं नव्हतं मित्रांनो. 30 वर्षात ती खाडीची पृष्ठभागावर वरले साचलेली ती खाडीची माती खूप कष्ट घेतल्यात आमच्या जू गावच्या ग्रामस्थाने. जू गावच्या प्रत्येक खेळाडूने नंदनवन बनवलं. वैभव आदरणीय वैभवजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. अतिशय खूप सपोर्टर हे व्यक्तिमत्व. लफडा चषक 2024 तेज तारा चौकार बॅटमधून कव्हर एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करताना लाजबाब चेंडू फरार केलं. चौकार आला दणदणीत. श्रीकांत नारायणकर हिट ऑफ द फर्स्ट बाउंड्री. तो फर्स्ट मॅच ऑन सेकंड. 5 चेंडूची समाप्ती होते. 4 ओव्हरची मॅच. गणेश कमजिंग बॉल स्टेप आउट केले. लाजबाब टायमिंग लाजबाब. चौकानंतर षटकार बॅटमधून येताना श्रीकांत नारायणकर सेट ऑन द चरण. लाजबाब फटका पदरला पाहिलं. आरामात आला. आरामात पिक केलं आणि फेकून दिलं ओव्हर द लॉंग ऑफ षटकार. 14 धावा धाव फलकावर. म्हणून म्हटलं होतं टेनिसमध्ये खूप लांब लचकार षटकार मारण्याची किमया करत असतो. तो किमयागार पावसाळ्यात रबरला योग्य न्याय देता. गाडी फसलेली होती. 2 गडी बाद 2. ती बाहेर काढताना 2 गडी बाद 14. 2 ओव्हरची झाली समाप्ती. पहिला मॅच आपल्या भेटीला बॅटिंग करणं उत्कर्ष दिवा टॉस हरल्यानंतर अगेन्स्ट टू द एपी बॉईज नेहरू कॉलनी. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 14 लागलेले आहेत. आदरणीय मच्छिंद्र पाटील यांचं आगमन झालं. मित्रा तुझं सरसे स्वागत आहे लफडा चषक 2024 मध्ये. येस एक गणेश गेला. दुसरा गणेश आला गायकवाड. बॉलिंग मार्कवर आपलं पहिलं टाकण्यासाठी टीमचं तिसरं आहे आणि समोर आहे वैभव मडवी. ए पावसाले क्रिकेट ग्रीप निसटते. कौशल्य असते पावसाच्या सरी. पण पावसाच्या सरी येतात तेव्हा खेळपट्टीवर तेव्हा फक्त अचूकतेवर भर दिला ना बराचसा हलकं काम होऊन जातं बॉलरचं. स्पीड जोराने येतं. स्पीड झालेला जवळजवळ 1.5 पट त्याची वेग वाढतो. पण पाऊस थांबलेला आहे. क्लास 4 क्रिकेटचा दर्जेदार फटका. ज्यापर्यंत सूर्या ज्यामुळे रोहित बॅट दाखवतो त्यापर्यंत बॅट दाखवलं. पहा माझी स्ट्रेट बॅट. ला जबाब स्ट्रेट बॅट. दॅट इज अ व्हेरी एक्सलंट शॉट ओव्हर द लॉंग ऑफ. आता षटकार मध्ये बॅटमधून वैभवच्या छेरन. धावसंख्येला आकार 20 धावा पोहोचले. 2 गडी बाद 2 गडी बाद 0 गडी बाद 1 2 गडी बाद 2 अशा घसरगुंडी उडाल्यानंतर
टीमची कमान सांभाळली. बॅकफुटवर जाताना शॉट ऑन पूल, चेंडू खाली स्वतः कॅप्टनच्या आतून झेल ड्रॉप. चांगला जेस केला होता. इथे संधी टेपिल फिंगर गन. सातव्या आसमानामध्ये आकाशात बोट गेली. स्वेरलिंग अंपायर 3 बोची. याचाच अर्थ दूर होतं वैभव. चूक झाली म्हणून पाऊस आले. क्रिकेट तिथे सावधगिरीने धावता धावता अखेरकार काही पावलं दूर ते पाहिलं. तीक्ष्ण घारेच्या डोळ्यासमोर स्वेरलिंग अंपायर आणि बोट आसमान जंगला. वैभवाद चांगली खेळी. षटकाराला शॉट ऑन पूलला झेल सुटला होता. एकाच बॉलमध्ये 2 संधी, पण झेल सोडलेल्या कॅप्टनने दुसरी संधी सोडली नाही. थेट अचूक फेक एक्स्ट्री रक्षकाकडे फेकली आणि एस्ट्रिक्टने चाणक्य अशी कामगिरी बजावताना वैभवला केले रनआउट. 3 गडी बाद. स्कोर आहे 21. 3 गडी बाद 21. मयुरेश मडवी 5व्या क्रमांकावर मैदानात बॅटिंग करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग मार्कवर गणेश गायकवाड. ही कमिंग बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफसाइड ऑफ स्टंप. बॅकफुटवर जाताना स्वेक कट मारायचं होतं. डाऊन द ऑफसाइड ऑफ स्टंप. ते पिंट्या कुंभार या अंपायरने पाहिलं आणि त्याला दंड देताना वाईटचा करार. पहिला वाईट आजच्या दिवसातला. तब्बल 3रं ओव्हर चालू असताना 3ऱ्या चेंडूवर हा चेंडू वाईट पडला गणेश गायकवाडच्या बॉलिंग मार्फत. मॅचची कडा डेफिनेटली कॉट बिहाइंड द स्टंप. इथपर्यंत आवाज आला होता कडक. सुरेख असा झेल एसटी रक्षकाने टिपला. कॉट विशाल. बॉल बाय गणेश गायकवाड. फलंदाज चांगली फलंदाजी करत होता. नाही ना, मयूर आवाज झालेला आहे मध्ये. गोल्डन डकचा शिकार. पहिला चेंडू फेस केला. पहिल्या चेंडूवर अपसाइड ऑफ स्टंप. शॉर्ट ऑफ चेंडू बॅकफुटवर जातो. स्वेट कट मारण्याचा प्रयत्नामध्ये घेतलेली कडा सरळ विशालच्या हातात. गुड कॅच बिहाइंड द स्टंप बाय विशाल. बॉल बाय गणेश गायकवाड. 3 चेंडू आतापर्यंत गणेशने टाकल्यात. 1 रनआउट आणि 1 विकेट त्याच्या नावावर. 1 सांघिक अशा 2 विकेट मात्र या ओव्हरमध्ये पडताना पाहिल्या उत्कर्ष दिवा. स्कोर आहे 22. येस. नेरुळ 11 आणि किरण स्मृती घनसोळी 2 टीमचे कॅप्टन प्लीज या टॉससाठी. 12 मॅचेस पूर्ण करण्याचे. त्यासाठी आम्ही नम्रतेची विनंती संपूर्ण संघाला करणार आहोत का जास्त वेळ न घेता जर उपस्थित असाल तर त्वरित या टॉस करून घ्या. 3रं ओव्हर टाकलं जातं. 3 ओव्हरच्या या मध्यस्थी स्कोर आहे 22. बॅकफुटवर जाताना हलकासा कट केला. सिंगलने मात्र खातं कोल्ड. नवीन आल्यावर फलंदाज गौरव मडवी. 4 गडी बाद 23 धावा. 4 ओव्हरची मॅच. पावसाळी रबर क्रिकेट लपडा चषक 2024 आपल्या भेटीला साला पण याही वर्षी घेऊन येते. नितीन भोईर, विजेंद्र भोईर, वैभव भोईर आणि त्याला उत्कृष्ट साथ देताना जुगाव मित्रमंडळ आयोजित. पहिलाच मॅच. दुसरा दिवस 24 संगत स्पर्धेत गावदेवी ऐरोली या टीमने काल गावदेवी जुगाव यजमान संघाला पराजित करताना सुपर 3 मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. खूप चांगल्या दिशेने चालताना ती मॅच होताना पाहिली. अवे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑफ स्टंप. डाऊन द ऑफसाइड. अनदर वाईट. 2 चेंडू या अगोदर दोन्ही गोलंदाजाच्या हातून एकही मात्र चेंडू वाईट पडलेला नव्हतं. पहिलं ओव्हर हाताळलं प्रशांतने. फक्त 2 धावा खर्च करताना 1 झटका दिला. यश पाटीलला 0वर. कॅप्टनला त्याने परतीचा प्रवास करण्याला तिकीट कापलं होतं. गणेशाला गणेशने 12 धावा दिल्या पण एकही अतिरिक्त चेंडू टाकला. या ओव्हरमध्ये गणेश गायकवाडने तब्बल 2 चेंडू आत्तापर्यंत अतिरिक्त टाकलेत. वाईड बॉल. लो फुल टॉस. बॅटवर स्वेल लेगला दिशा दिली. चेंडू तेज तरार करताना सरळ फेकला. स्वेल लेगला जाऊन मिळाला. सरळ प्रेक्षक षटकार. बॅटमधून बरसताना षटकार. गौरव मडवचे चरण. 11 येत चाललेले. धावसंख्या थेट पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. नेरुळ 11 नेरुळ आणि किरण स्मृती घनसोळी टीमचा कॅप्टन. शेवटचा चेंडू. 7 चेंडूचा खेळ बाकी. चांगली धावसंख्येला आकार देताना 1 श्रीकांत षटकार. 1 आला वैभव मडूच्या बॅटमधून आणि आता बरसला 3रा गौरवच्या बॅटमधून.
बॅकफुटवर जाता पुन्हा एकदा शॉर्ट ऑफचा चेंडू. दॅट इज अ व्हेरी क्लेवर एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ इथे होते समाप्त. 3 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना आमंत्रण मिळालं उत्कर्ष देवा. 4 गडी गमावल्यानंतर स्कोर आहे 30 वर 4. 1 2 3 4 5 नाही तब्बल स्वतः विशाल येतो 6वा यष्टीरक्षक जाऊन मिळतो. चर्चा होते काय सेट करणार टार्गेट सेट करणार ओर कोणाच्या हाती सोपावं. अजून एक आला. 4 क्षेत्ररक्षण दूर पण 7 एकत्र. ही भली मोठी सभा. अशा सभा जास्त घेऊ नका मित्रांनो, कारण त्याचं पडसाद मात्र येणाऱ्या मॅचमध्ये पडतील. वेल जास्त खर्च होईल. यासाठी कळकळीची विनंती आम्ही येणाऱ्या प्रत्येक टीमला करणार आहोत. नाहीला जास्त कदाचित 3 ओव्हरच्या मॅचेस ज्या 4 ओव्हरच्या आहेत ते 3 ओव्हरच्या करायला भाग पडेल. नाहीलाच आहे. त्यासाठी एवढंच म्हणतो जास्त सभागृह ओनली कॅप्टन डिस्कस करू शकतो. ॲज कॅप्टन येऊ शकतो, पण इतर 7 जण येतील पूर्ण उरत त्या आपल्या फिल्डिंग पोझिशनमध्ये तो पण वेळ जाऊ शकतो. एवढंच सूचित करतो का सहकार्य करा. आखरी ओव्हर राईट आर्म रॉन द विकेट. आदेश देण्यासाठी आले. आदेश का या टार्गेट सेट करा मी किती धावा देईन. परंतु श्रीकांत सज्ज झालाय. त्याच्या बॅट म्हणून चौकार, त्याच्या बॅट म्हणून षटकार आलाय. सेट ऑन द फायर सज्ज होते तोही खेळण्यासाठी. ओ ओ ओ सावकाश गतीने टाकलेला चेंडू डेड बॉल. तब्बल 3रा गोलंदाज खेळतो. डेड बॉल त्याच्या हातून पडला. हा पकडला जाणार नाही हा मृत घोषित केलं अंपायर पिंट्या कुंभारने. स्लॉगिंग मोर टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने विशाली गोलंदाजी करू शकला असता, परंतु त्याने आदेश दिला. आदेशला प्लीज आहे मित्रा. बॉलिंग मार्कर समोर आहे श्रीकांत नारायणकर. तेच तरा चेंडू पिचिंग ऑफसाइड ऑप्शन. आता दिशा योग्य नव्हती. तो सरळ गेला ऑप्शनच्या खूप बाहेर. स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव मिळते. स्कोर 1 ने पुढे जाताना 31 वर. 4 गडी बाद 31 धावा. 31 लॉस ऑफ द 4 विकेट. जोरदार प्रयास बीट केला. व्हेरी क्लोज ऑफ द बॅस. स्विंग मिळाला. किती विविधता आहे. अंदाज बांधता बांधता आपला स्पीड वाढवलाय. वेगानं चकवलं बॅट्समन श्रीकांत नारायणकर. व्हेरी गुड बॉलिंग. पहिला डेड वाईट नंतर दॅट इज द गुडलँड टप्पा म्हणा हलकाचा स्विंग अँड स्पीड. वेगाने स्वार होऊन गेला हातामध्ये विशाल विकेट किपर. चांगला फटका मारणार पण बॅटची स्लाइस. विकेटच्या पाठीमागे जे गोशांकी क्षेत्र आहे तिथे मात्र श्रीकांतला सिंगल मिळेल. 32 धावा बनल्यात. शेवटचं ओव्हर आपलं पहिलं टाकताना आदेश देण्यासाठी आदेश. बॉलिंग मार्कवर एपी बॉयज नेहरू कॉलनीकडून. 4 चेंडूचा खेळ बाकी. 4 मध्ये 2 धमाक्याची अपेक्षा. उत्कर्ष देवाच्या डग आउट मध्ये श्रीकांत करू शकतो ती कामगिरी. फक्त तेवढी क्षमता आहे, तेवढी मनगटात असलेली त्याची ताकद आहे. परंतु माझी ताकद पहा. मी असे उसळते चेंडू सोडतो आणि बेहाल करून टाकतो बॅट्समॅनचे. लाजबाब अपटी बार बाउन्सिंग बॉल जस्ट परफ्युम्स डिलिव्हरी. श्वास देऊन गेला चेंडू आदेशचा श्रीकांतला. लाजबाब बॉलिंग आहे क्लास. किती विविधता. कधी शॉर्ट आर्म, कधी उचली चेंडू, कधी गतीमध्ये परिवर्तन. स्लोमन लेग ब्रेक स्लोमन. लाजबाब आहे. गुड व्हॅरिएशन बाय आदेश. 4 चेंडू अवघ्या फक्त वाईट आणि 1 सिंगल. वॉट अ स्लॉग ओव्हर. अनामाराचे शब्द अपेक्षित नसतं बॅटरकडून का यापर्यंत मोकलीक द्यावी बॉलरला, परंतु भाग पाडलाय. पिचिंग ऑफसाइड अनदर वाईट. सेकंड वाईट या ओव्हर मधला आदेश आलाय. स्कोर मध्ये पोहोचले 33. 4 गडी बाद 33 धावा. हलकाशा सरी त्यात सजलेलं हे अतिशय दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. लपडा चषक. लाजबाब बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न, परंतु पिचिंग झाला थोडा ऑप्शनच्या बाहेर. ते पाहिलं पिंट्या कुंभारांपणे आणि त्याला पुन्हा 3ऱ्या वेळेला हात फलवला यामध्ये वाईट बनून. एक्स्ट्रा धावाचा विचार सोडला. एकी मात्र संधी दिली नाही श्रीला. षटकार चौकार बॅटमधून. शेवटचा ओव्हर. ओ माय गॉड. हा 4था वाईट. पावसाळ्यात क्रिकेट आतापर्यंत गोलंदाजाच्या नावावर आहे. तब्बल 20 चेंडू. 4 ओव्हर एकटाच टाकणार होता. 4 चेंडू टाकले असते तर 20 चेंडू तब्बल आम्ही पाहिल्यात. पावसाळी विकेट ऐरोलीचा गोलंदाज. नाव घेणं थोडंसं
थोडंसं माझ्या हिरमुसला जातो कोणत्याही माझ्या बॅट रेकआउट सांगितल्यानंतर. चेंडूला दिशा दिली डीप कव्हर पॉईंटच्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण करताना मात्र त्याच्याबरोबर बॉल बरोबर आली ती त्याची एक संघर्षातून मात्र सावरलं. चेंडू केली त्या दरम्यान 2 धावा आपल्या नावावर केल्या श्रीकांत नारायणकरने. 2ने बढोतरी दिली उत्कर्ष देवा. 37. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. आदेश आहे नेरुल एपी बॉयज नेहरू कॉलनीकडून आणि समोर आहे उत्कर्ष देवाचा धाकड बॅटर श्रीकांत नारायणकर. जोरदार हमला बॉल सेबट गोड केला जाता जाता पहा रेंगाळत सटक धडक भरेल असा बेधडक फेकून दिला लंगांच्या वरून. जाऊन मला श्रीचा षटकार. बॅट पण उभा असताना दुसरा. व्हेरी गुड बॅटिंग बाय श्रीकांत नारायणकर. कारण 0 गडी बाद 1 2 गडी बाद 2 तेव्हा विराजने हात दिला तेव्हा साथ दिली वैभव म्हणून श्रीकांत नारायणकरला. आणि आता अबाधित साथ देताना त्याच्या पण नामात राहिला गौरव. व्हेरी गुड पार्टनरशिप. षटकाने तब्बल 43. टार्गेट सेट कंपल्सरी. एपी बॉय 44. नेक्स्ट मॅच 2 कॅप्टनला विनंती करतो. किरण स्मृती घनसोळी आणि त्याच्या विरोधात नेरुळ एलिमेंट नेरुळ आणि घनसोळी किरण स्मृती घनसोळीत 2 संघ नायक. चांगली धावसंख्या एक वेळ वाटलं नव्हतं. जेमतेम 25-30च्या दरम्यान. पण श्रीकांत नारायणकर बरसला ज्यामध्ये तो नेहमीच बरसतो. तो टेनिस क्रिकेटमध्ये जास्त त्याचा खोप निर्माण केला. पण पावसाला रिबेट केलं. रबर क्रिकेटमध्ये तोच खोप त्याने निर्माण केला जिथे 25च्या आत 30च्या आत आपण त्यांना रोखू. त्यांचा अंदाज खोटा ठरताना धावसंख्या तब्बल 43 पोहोचवली. 2 षटकार आणि चौकारे सहाय्याने श्रीकांतने 19 धावांचं योगदान दिलं. 11 चेंडूचा सामना केला. गौरवचं कौतुक करायला लागेल. केवळ 3 चेंडू 1 षटकार 1 सिंगलने 7 वर गौरव मडवी नाबाद. अशा 43 4 वरचा हा मॅच. 44 धावांचं कंपल्सरी टार्गेट समोर एपी बॉयज नेरुळ कॉलनीच्या. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला कालपासून स्पर्धेला सुरुवात. लपडा चषक 2024 आपल्या भेटीला घेऊन येताना जुगा मित्रमंडळ मिळाले 7 येतील. भोईर विजेंद्र भोईर वैभव भोईर असतील. मच्छिंद्रची चांगली साथ मिळते. पिंट्याने चांगली कामगिरी केली. पंचांची कामगिरी फत्ते करताना ऑनफिल्ड अंपायर म्हणून पीटीसीच्या माध्यम थेट प्रेक्षक आपण घर बसल्या पाहू शकतो. त्यांचे संपूर्ण टीमचा मी कौतुक करतो. महेश मोरे ओम दोडके कॅमेऱ्यावरती आहोत आणि अपडेट करताना केला दलवी आम्हाला साथ देताना स्कोरच्या मध्ये मंदार पाटील आम्ही जुळल्यात. आज विशाल आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स. काल होते एक आगली वेगळी स्टेन मशीन ऑफ द कॉमेंट्री क्षेत्रातील बाबू सहा आणि मल्टी टॅलेंटेड द हँडसम पर्सनॅलिटी विघ्नेश कालच्या दिवसामध्ये आज जोडतील आमच्या कॉम्बॉक्समध्ये. साऊंड सिस्टीम रितेश साऊंड सिस्टीम एक लाजवाब साऊंड सिस्टीमने मोहित केलं. कालपासून ही आवाज आमच्या वाणीमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सुरेख काम केलेलं रितेश साऊंड सिस्टीम. 47 2022 सुपर 3 मध्ये येऊन ठेपलेला होता एपी बॉयज नेरुळ कॉलनी. गणेश 100च्या वर धावा आम्ही होताना पाहिलात. इथे सुरुवात चांगली होती. पहिले षटकताना हाताळलं होतं. केवळ 2 धावा देत एक कॅप्टनला परतवलं होतं प्रशांतने. दुसरं ओळ हाताळलं गणेशने. 12 धावा होताना 1 विकेट त्याने प्राप्त केली. तिसरं ओव्हर गणेश गायकवाडने टाकला. 16 धावा. हे महागडं षटक. इथे मात्र कमबॅक केलं होतं उत्कर्ष दिवाने. 2 विकेट 1 रनआउट आणि 1 त्याच्या नंबर. चला स्पीडअप करा. बरोबर जर मधीन अंदाज बघा मग त्याच्यानंतर मधीन हा नंतर याला चालेल. येस चला विनंती करतोय मी. किरण स्मृती घनसोळी हा संपूर्ण टंग ते दाखल झालेला आहे. प्रतीक्षेत आहोत नेरुळ 11 नेरुळगाव 11 नेरुळगाव. एक नेरुळ कॉलनीची आत्ताच खेळते पहिली मॅच. एपी बॉयज
आदरणीय अण्णासाहेब पाटील एपी बॉईज चांगला आयोजन असतं पावसाळी रबर क्रिकेट सातत्याने रामलीला मैदान श्री गणेश रामलीला मैदान गणेश कदम याची चर्चा करत होतो 100च्या धावा त्याच्या बॅटमधून बरसताना पाहिल्यात चांगला बॅट्समन आहे मिडल ऑफ द बॅट करतो टायमिंगवर भरोसा आहे त्याच्या गणेशचा त्याला मग रबर बॉल टायमिंग जर केलं तर जी ताकद आपण टेनिस क्रिकेटमध्ये होते त्याची हलकीशी ताकद लागते चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आपण खेचू शकतो एक क्षमता आहे क्षमता असलेला बॅट्समन ऑन स्ट्राईक गणेश कदम आज साथीला घेऊन येतोय सानै विम्बल्डन आज कार्लोस अल्काराज गतवर्षी विम्बल्डनची फायनल या दोघांमध्ये जमलेली होती जोकोविच तेव्हा नमवलं होतं कार्लोस अल्काराजने मजा येईल आज सुपर संडे आज सुपर संडे आज मध्ये आपण आपल्याकडे लपडा चषक नंतर संध्याकाळी बरोबर थेट विम्बल्डन मध्ये मजा येईल दोन्ही दिग्गज सर्वाधिक ग्रँड स्लॅम जामे लावलेला नोवाक जोकोविच ती परतफेड करेल का गतवर्षीची त्यासाठी मात्र मजा ती फायनल सर्वाधिक चाललेली गतवर्षी आज कशमकश परत ते कशमकशकडे जाऊयात 44 धावांचं आव्हान 11 धावांच्या प्रति ओव्हर मागे हे जिंकण्यासाठी आव्हान आहे समोर एपी बॉय नेरूलच्या वाईट +1 सुरुवात झाली सुरुवात केली होती पहिल्या प्रशांतने नॉट काढून इथे सुरुवात आहे वाईट +1 खराब सुरुवात बॉलिंग मार्कवर वैभव मडवी अग्रिकोली प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने पहिल्याच बॅट्समॅनने या राऊंडन गाजवली प्लेयर ऑफ द सिरीज भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे राईट आर्म ओव्हर द विकेट अवे फ्रॉम द बॉडी त्या दिशेला पहिला बॅट्समॅन पाहायला मिळाला स्क्वेअर ऑफ द पॉइंट ला व्हॉट अपर सबसे ऊपर 6 रन बेहतरीन स्ट्रोक हा क्लास मी म्हटलं होतं हा फलंदाज बरसला तर मुश्किल करून जाईल हा मॅच लवकर संपवू शकतो ही विकेट पडली तर थोडंसं अडचणीत एपी बॉईज ही विकेट राहिली तर काम तमाम एवढे क्षमता आहे व्हेरी डेंजरस बॅट्समॅन गणेश कदम व्हॉट अ शॉट ओ माय गॉड ये टाइमिंग आहे हो 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 शॉट ऑन पुल हे होतं सक्सेसफुल हँडसम पुल बॅक टू बॉल 2 षटकार कडक बॅटिंग ये टाइमिंग ये तंत्रशुद्ध फलंदाज जिवंत उदाहरण व्हॉट अ क्लास दॅट इज नॉट इजी ओव्हर द स्क्वेअर ऑफ द पॉइंट जस्ट लाईक द वीरेंद्र सहवाग सचिन रमेश तेंडुलकर सेम टिपिकल स्टॉक व्हॉट ओव्हर द स्क्वेअर ऑफ द पॉइंट क्लास दिल खुश केलं त्या अप्पर केडने अँड नाव इज अ हिट मॅन रोहित शॉट ऑन पुल ओव्हर द काऊ कॉर्नर अँड मिड विकेट 2 धमाके दिले धावसंख्या झपाट्याने पोहोचवली 14 वर 11 धावांच्या प्रति ओव्हर मागे 44 धावांचं आव्हान असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धमाके राईट आर्म राऊंड द विकेट ओ माय गॉड बॅक टू बॅक तिसरा षटकार व्हॉट अ बॅटिंग मी म्हटलेलो होतं हा बॅट्समॅन जर राहिला तर 3 ओव्हरमध्ये काम तमाम व्हेरी डेंजरस रिस्की अँड टेक्निकली व्हेरी स्ट्रॉंग तंत्रशुद्ध भक्कम आहे त्याचं तंत्र भक्कम आहे त्याला भेदलं तर मॅचला भेदता येईल त्याला जर भेदलं ना त्याला जर आवड नाही केलं तर काम मात्र मुश्किल आहे उत्कर्ष दिवा 3 षटकार 1 वाईट +1 अशा तब्बल स्कोर 20 वर 3 चेंडूचा खेळ 3 मध्ये 20 किती जलद गतीने सुसाट सुटल्या एक्सप्रेस गणेश कदम नावाची सुपर प्लेड अप्पर शॉट ऑन पुल is a gloriously perfect middle of the third is maximum सरळ बॅट मधून डाऊन द बॉल झेल जरूर उडाला पण कोणताही क्षेत्रक्षण तिथे नव्हता खाली क्षेत्रामध्ये झेल पडला आणि त्याचा फायदा घेत आणखी 2 धावा आपल्या नावावर जोडल्या गणेश कदमने टीमला पोचवलं 22 वर तो जाऊन पोचतो 3 षटकार 20 वर 22 मध्ये 20 अर्धा पल्ला केवळ 4 चेंडूमध्ये पूर्ण एपी बॉईज नेरूल कॉलनी कडक स्ट्रोक यार हो 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 सलग 4 षटकार मारणारा पहिला फास्टर कालपासून कोणाला जमलं नाही ते जमवलं ते करून दाखवलं एपी बॉईज नेरूल कॉलनीचा बेधडक क्लास बॅट्समॅन गणेश कदम वेल डन गणेश 28 5 चेंडूचा खेळ चला मी विनंती करतो किरण स्मृती घनसोळी नेरूल 11 नेरूल
टॉस साठी आहे मित्र 12 तब्बल मॅचेस राईट मोर दे खूप खर्चिक बॅकफुट वर जाताना वळवला चेंडू सरळ जाऊन मला घोषांक्ष ओव्हरची झाली मागण्या समाप्ती वैभवच्या तब्बल वैभवने खर्च केले या ओव्हरमध्ये 29 धावा व्हेरी कॉस्टली सर्वात महागडे षटक कालपासून जर पाहिला बॉलरचा विचार एकमेव पहिला गोलंदाजाच्या नावावर मात्र चोपल्या गेल्या त्याच्या विरोधात चोपल्या गेल्या 29 धावा राहुल सरचे स्वागत आहे किरण स्मृती घनसोळीचा कॅप्टन राहुल शेट्टी इथे उपस्थित राहतोय मी विनंती करतोय नेरुल 11 नेरुल त्वरित या मॅच लवकर संपवण्याची स्थितीत 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हरमध्ये आता जिंकण्यासाठी 15 धावा 18 गेंदे आणि 15 धावा किती रॅपले म्हणून म्हणतो सावधरा या बॅट्समन कडून आवतो जवळ आता 3 ओव्हर ही घेणार नाही कदाचित जर बॅट्समन आला तो राहिला तर कमबॅक करू शकतो उत्कर्ष दिवा सो द कॅप्टन येतोय राहुल साळवे सारखे मोठा गोलंदाज डावखरा मात्र येईल असे अपेक्षा होते पण भरोसा ठेवला कॅप्टन स्वतःवरती यश पाटील डीप काव कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग डीप एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर ऑफ द कव्हर पॉइंट डीप राईट आर्म ओर द विकेट कॅप्टन यश सुपर बॉलिंग आहे सुपर बॉलिंग हे अपेक्षित होतं परंतु काढलेला चेंडू सरळ गेला गोशांकी क्षेत्रात सिंगल मिळाली 22च्या रूपामध्ये स्कोर पोहोचते 30 वरती सभेश देवांचं टार्गेट आव्हान फक्त 14 धावा दूर 18 चेंडू 14 धावा बॅकफुट वगैरे जागा बनवत दिशा दिली काऊ कॉन मिड विकेटच्या ठिकाणी येईल वाईट स्पेअर लेगच्या ठिकाणी चेंडूला घेईल फेकेल कॅप्टन गोलंदाज यशपाट जातात तोपर्यंत आरामात सिंगलने खातं खोलताना सनी हमला बॉल एकदम विध्वंसक खेळ पाहायला मिळाला दर्जादार क्रिकेट 3 षटकार जे गेले ना शास्त्र शुद्ध टेक्निकली स्ट्रॉंग बाय गणेश कदम बॅकफुट वर जाताना हो माय गॉड अजब सरप्राईज स्ट्रोक क्लास दिल खुश करून टाकलं मी 3 ओव्हर सांगितले होता गणेश राहिला तर पण इथे 2 ओव्हर मध्ये मॅच मात्र फिनिश करेल या दिशेने टाकलेलं त्याने पाऊल ग्रेट यार 5वा षटकार बॅट मधून बरसताना गणेश कदम मंत्र मुक्त केला अक्षरशः हे 2 दर्जेदार षटकार कालपासून पाहायला मिळाला नाही अप्पर डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट ती आज पहिल्याच मॅच मध्ये लपडा चषक मध्ये करून दाखवताना एपी बॉईज नेहरू कॉलनीचा आज जहाबाज खेळाडू गणेश कदम सुपर बॅटिंग यार दर्जा बॅकफुट वर गेला सरळ अवे फ्रॉम द बॉडी व्हॉट द अँगल ऑफ द बॅट अँड ओव्हर द पॉइंट पोचे रन डावा बाजून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु पिचिंग झाला खूप डावस्टेच्या बाहेर डाऊन द लेग साइड एक्स्ट्रा धावसंख्या मात्र झेप घेते 38 वर फक्त 6 धावांची गरज ओह माय गॉड उडी मारूनही मारू शकतो पहिल्यांदा टच केले होते प्रेशर दिला पण जम्प मारले षटकार क्रमांक आला हा षटकार 6वा ग्रेट बॅटिंग यार मॅचला संपवलं 3 ओव्हर मध्ये संपेल अशी वाटली होती पण या पट्ट्याने या क्लास क्रिकेटने मॅच संपवली अवघ्या 10 चेंडूमध्ये ग्रेट बॅटिंग यार सुपर बॅटिंग मंत्र मुग्ध केलं गणेश कदमने 8 चेंडू मध्ये 39 धावांची नाबाद केली लवली प्लेड यार तारीफ करतो आम्ही गणेश कदम सुपर प्लेड ग्रेट इनिंग यार 3 ओव्हर मध्ये राहिला तर परंतु 3 सोडा याने तर 2 ओव्हर पण घेतली नाही आणि 44 धावांना 8 चेंडू 39 नाबाद केली 6 षटकारांची पाणी बरसत नव्हता पण षटकार बरसत होते गणेश कदमच्या बॅट